मित्रांनो, भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने संचार साथी ॲप लॉन्च केले। संचार साथी ॲपचे 5 मेन काम आहेत। पहिलं काम म्हणजे चक्षु या फीचरनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरती कोणतेही स्पॅम कॉल्स किंवा स्पॅम मेसेजेस येत असतील तर तुम्ही त्यांचा रिपोर्ट करू शकता। त्यानंतर दुसरं काम म्हणजे जर तुम्ही तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर तुमचा IMEI नंबर टाकून ते तुम्ही ब्लॉक करू शकता। तिसरं काम असं आहे मित्रांनो की जर तुम्हाला तुमच्या नावावरती किती सिम कार्ड्स ॲक्टिव्ह आहेत हे जर का चेक करायचं असेल तर ते तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या नावावरती कोणते दुसरे सिम कार्ड ॲक्टिव्ह असतील तर ते ब्लॉक सुद्धा तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, यामध्ये चौथं काम असं आहे की जर तुम्ही एखादा मोबाईल विकत घेतला किंवा सेकंड हँड मोबाईल विकत घेतला तर त्यामध्ये तुम्ही तुमचा IMEI नंबर टाकून हा मोबाईल ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे ते पाहू शकता। त्यानंतर पाचवं काम असं आहे की जर का तुमच्या मोबाईलवरती इंडियन मोबाईल नंबरवरून इंटरनॅशनल कॉल्स येत असतील तर ते कॉल्स तुम्ही रिपोर्ट करू शकता। तर या 5 फीचर्सनं हे ॲप साधं, सरळ आणि सेफ आहे। तर मित्रांनो, हे साधं सरळ ॲप वादाच्या भोवऱ्यात कसं काय अडकलं तर भारत सरकारने हे ॲप स्मार्टफोन कंपन्यांमध्ये फ्री इन्स्टॉल करण्यासाठी कंपल्सरी केलं होतं। यावरूनच लोकांना असं वाटत होतं की आता भारत सरकार आपल्यावरती पाळत ठेवणार, आपली प्रायव्हसी जाणार। सोशल मीडियावरती सुद्धा हा मुद्दा खूप उचलून धरलेला होता। संसदेमध्ये सुद्धा विरोधकांनी यावरती खूप चर्चा केली होती, गोंधळ माजलेला होता। यावरती स्मार्टफोन कंपन्यांनी सुद्धा सांगितलं होतं की यामध्ये आम्ही फक्त आमचे ॲप्स फक्त इन्स्टॉल होतील, यामध्ये कोणतेही सरकारचे ॲप्स इन्स्टॉल होऊ शकत नाहीत। आणि या मुद्द्यावरून सर्व बाजूने भारत सरकारवरती प्रेशर आणलं आणि सरकारने सुद्धा आता U-टर्न घेतले। आता भारत सरकारने सुद्धा सांगितले की हे ॲप फक्त सुरक्षेच्या दृष्टीने बनवलं गेलेलं आहे आणि तुम्ही कधीही प्ले स्टोअरवरून ते ॲप इन्स्टॉल करू शकता आणि डिलीटही करू शकता। तर मित्रांनो, हे ॲप खरंच खूप सेफ आहे। यावरून तुमचा डेटा कधीही चोरीला जाणार नाही। तुम्ही हे ॲप यूज करून तुमचा मोबाईल सेफ करू शकता। तर मित्रांनो, यावरती तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो नक्की करा।